हॅलो चिल्ड्रन, आज आपण प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे असतात हे पाहू. आता समजा आपल्याला एखादा नंबर दिलाय 50. लक्षात ठेवा, याचे प्राईम फॅक्टर्स आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर ह्याचा आपल्याला युनिट्स प्लेसमध्ये 0 दिसतोय. युनिट्स प्लेसमध्ये जर 0 असेल तर तो डिव्हिजिबल बाय 5 आहे. म्हणजे आपण आधी 5 ने डिवाइड करून बघू. 5 10 जा 50. पुन्हा याच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 आलाय म्हणजे पुन्हा हा डिव्हिजिबल आहे 5 ने. 5 2 जा 10. फॅक्टर्स काय आले? इथं फॅक्टर्स आले 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे याचे प्राईम फॅक्टर्स आले 3 आणि युनिक फॅक्टर्स आले 2. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, आता हेच गणित आपण अजून एका पद्धतीने करू शकतो. 50 हा इवन नंबर आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होणार. 2 2 जा 4 2 5 जा 10. पुन्हा याच्या युनिट्स प्लेसमध्ये 5 आहे म्हणजे तो 5 ने डिवाइड होतोय. 5 5 जा 25. पहा, दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला तेच उत्तर आलेलं आहे. याच्यामध्ये युनिक फॅक्टर्स आहेत 2 आणि त्याचा आपल्याला कळतंय की प्राईम फॅक्टर्स आहेत 3. आता याच्यानंतर आपण अजून एखादं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला 21चं काढायला सांगितलं तर 3 7 जा 21. हा इवन नाहीये, ऑड नंबर आहे त्यामुळे आपल्याला 3 ने सुरुवात करावी लागणार. याचे आता युनिक फॅक्टर्स आहेत 2 आणि प्राईम फॅक्टर्स सुद्धा आहेत 2. पुन्हा आपण अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊ. मुद्दामहून इवन घेऊ. आता इथं समजा आपल्याला सांगितलं 2 2 जा 4 2 7 जा 14. 27 हा ऑड नंबर आहे. 3 9 जा 27 आणि 3 3 जा 9. आता या सगळ्यांची उत्तर लिहायची थोडीशी पद्धत पाहू आपण. बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्ही पाहाल की ह्याचं उत्तर तुम्ही 2 मल्टिप्लाइड बाय 5 स्क्वेअर असं दिलेलं असतं, कारण 5 हा दोनदा रिपीट झालेला आहे. याचं उत्तर 3/7च येणार आणि याचं मात्र उत्तर 2 मल्टिप्लाइड बाय 3 टू द पॉवर ऑफ 3 हा जो आहे नंबर हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा लक्षात ठेवा, प्राईम फॅक्टर्स जर आपण 54चे कन्सिडर केले तर 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 प्राईम फॅक्टर्स होतात 4 प्राईम फॅक्टर्स. पण युनिक फॅक्टर्स किती आहेत असं जर विचारलं तर आपण 2च म्हणणार. ओके, जास्ती प्रॅक्टिससाठी निश्चितच आम्हाला फॉलो करा गोलगुरू @ignite100 वर. ऑल दी बेस्ट.